या सुचितरावांच्या मूर्खपणामुळे मला सगळं हे निस्तरावं लागतंय. काय गरज होती हे सगळं प्रकरण छापून आणायची? हा मुलगा एक दिवस ना मला खड्ड्यात घालणार आहे. नाही नाही, खाईत लोटणार आहे हा. अरे इतकं बठ्ठ कसं काय असू शकतो हा? नाही, कधी कधी मला शंका येते की हॉस्पिटलमध्ये ना बाळांची अदलाबदल झालेली दिसते. या सुचितरावांनी एक बॉम्ब पेरलाय, बॉम्ब, जो आता मी कसा बसा शांत केलाय. हे समजा लोकांना समजलं ना, तर लोक माझ्या तोंडात शेण घालतील, शेण. माझी खासदारकीच काय, पक्षाचा सदस्यही मी राहू शकणार नाही. माझं करिअर संपेल. काय करू? हे लचांडक कसं संपवायचं? डॅडच्या ना डोक्यात काहीतरी चाललंय, काहीतरी शिस्त आहे त्यांच्या डोक्यात. त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवं. काहीतरी गडबड नक्कीच आहे. हा हॅलो, मला ताबडतोब भेटायला ये. आत्ता भेटायला ये? आत्ता यावेळी? आत्ता डॅडनी कोणाला भेटायला बोलावलं असेल? डॅड आत्ता यावेळी कुणाला भेटायला गेले असतील? मला कळायलाच पाहिजे. डॅडच्या डोक्यात नक्कीच काहीतरी प्लॅन सुरू आहे. डॅड गप्प बसणाऱ्यातले नाही. मणी, मणी, पाणी नाहीये. पाणी आणायला बाहेर जायला लागणार. काय करू? काय झालं साहेब? एवढं अर्जंटली बोलवलं? काय प्रॉब्लेम झाला का? एक महत्वाची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवतो. काम झालं पाहिजे. सांगा साहेब, हुकूम करा. ऐक, एक माणूस आहे, दरवाजा उघडा का ठेवलाय? आता ही कशाला आली बाई खाली? हिचं काय असतं मध्येच? ओ वॉर्डन मॅम,
जा 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 निघ निघ. आत्ता यावेळी आमच्या हॉलमध्ये काय करताय तुम्ही? नीलम इथे हिने माझं बोलणं तर ऐकलं नाही ना? आत्ता यावेळी इथे काय करताय तुम्ही? मॅम मी तुम्हाला विचारतेय काय करताय तुम्ही? मॅम तुमचा काहीतरी प्लान आहे म्हणून आलायत ना तुम्ही आत्ता यावेळी? खरं सांगा मला, आत्ता यावेळी इथे काय करताय मला सांगा वॉर्डन मॅम प्लीज. संचिता काय चाललंय? डॅड का ओरडतेस? चुप चुप. बर तू इथे काय करतेस? तुला काही हवंय का? पाणी घ्यायला आले होते. अंधारात किचन कुठे कळलं नाही. अरे पण पाणी घ्यायला का आलीस तू? तुझ्या रूम मध्ये ठेवलेलं नव्हतं का पाणी? या नोकरांना ना काम करायला नकोय. सगळ्यांना सरळ करतो मी आता. बरं हे बघ, किचन ना इकडे. काय ना, तू एकदा घरात रुळलीस ना की तुला असं हरवल्यासारखं होणार नाही. मी आणून देऊ का? नाही, मी घेते. डॅड डॅड तुम्ही बाहेर का गेला होता? कोणी भेटायला येणार होतं का तुम्हाला? नाही, काही नाही. थँक्यू. थँक्यू डॅड. थँक्यू का म्हणाले मला? वॉर्डन मॅमना मी जे बोलले त्यासाठी तर डॅड चिडले होते माझ्यावर. मग थँक्यू का म्हणाले? ओ, डॅडच्या दिशेने जाणाऱ्या वॉर्डन मॅमना मी थांबवलं म्हणून थँक्यू म्हणाले? पण असं काय आहे जे डॅडना वॉर्डन मॅम पासून लपवायचंय? काहीतरी गडबड आहे. डॅडच्या डोक्यात नक्कीच काहीतरी मोठा प्लॅन शिजतोय. येऊ का? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे काय नीलम, तू खाली झोपली होतीस? हो, मला सवय. अरे हे काय करतेस तू? घडी कशाला घालतेस? घरात नोकर आहेत ना ही सगळी कामं करायला. तू नुसती हाक मार, ते येतील लगेच. बरं ठीक आहे, तुझ्यासाठी जायफळ घातलेली कॉफी आणली मी. मला माहितीये तुला सकाळी सकाळी जायफळ घातलेली कॉफी आवडते म्हणून. अगं घे घे ना. सॉरी, इतक्या उशिरापर्यंत मी कधी झोपत नाही. लवकर उठायची सवय आहे मला, पण काल रात्री जरा जास्तच झोप लागली. पण तू लवकर उठून तरी काय करणार आहेस? घरातली सगळी कामं करण्यासाठी आपल्याकडे नोकर आहेत ना. तू फक्त आराम करायचा आहेस बस. अगं घे ती कॉफी, घे, गार होईल. अरे वा मणी, स्वानंदी, या या या. गुड मॉर्निंग. अरे या आत या. तुम्हाला काल रात्री झोप व्यवस्थित लागली ना? अरे म्हणजे काय,
स्वतःच्या घरात झोपायचं सुख काही औरच असतं. बरं, मी तुम्हाला खरं म्हणजे बोलवायलाच येणार होतो नाश्त्यासाठी. बरं झालं तुम्ही आलात ते. चला. ओ सॉरी सॉरी, तुम्हाला नीलमशी काही बोलायचं आहे का? ठीक आहे, मी पुढे होतो, तुम्ही नंतरून या. बोलणं झालं की या तुम्ही. काय नाही, मी फक्त त्यांना आपल्या घरात काय रीती आहेत ते सांगायला आलो होतो. म्हणे तुला सगळं माहितीच आहे, स्वानंदी तुला पण माहिती आहे. तुमचं बोलणं झालं की या. मी तुमची वाट बघतो टेबलावर. नीलम ये. अरे या या. आपल्या घरामध्ये ना आपण सगळे एकत्र मिळून नाश्ता करतो. म्हणजे मीच तशी पद्धत घालून दिलेली आहे. कसं होतं, सकाळी सकाळी कुटुंब एकत्र बसलं, त्यांच्यामध्ये बोलणं झालं की कोण काय करणार आहे, कोण कुठे जाणार आहे, हे सगळ्यांना समजतं. कोणाला समजा काही महत्वाचं बोलायचं असेल, महत्वाचं सांगायचं असेल तर हीच ती वेळ असते. कसं आहे, आपण सगळे एकत्र बसलो ना की आपापसातलं प्रेम वाढतं, आपुलकी वाढते. बसा ना तुम्ही, बसा. या नीलम, ये या खुर्चीवर बस. अगं ये, बस बस. बस. एक मिनिट, इथे का बसतीयस? ही माझी जागा आहे. इथे कोणीही दुसरं बसायचं नाही. ह्या खुर्चीवर तुझं नाव लिहिलंय का? हो. इथल्या खुर्चीवरच नाही तर प्रत्येक गोष्टीवर माझं नाव लिहिलेलं आहे, वर्षानुवर्ष. पण आता तुम्हाला दिसत नाही, ती वेगळी गोष्ट आहे म्हणा. नीलम, ये इकडे बस. ये. डॅड, ही जागा माझी आहे. आधीपासून मी तिथे बसतोय. सुजितराव, लहान मुलासारखं वागू नका. खुर्ची खुर्ची काय चाललंय तुमचं? मोठ्यांशी कसं वागायचं हे कळत नाही तुम्हाला? बसून दे त्यांना. नीलम बस. अरे तुम्ही दोघं असे उभे का? बसा ना. मणी बस. काय गे, नाश्ता काय बनवलास आज तू? हे काय, नाश्ता रेडी नाही अजून? काय गे स्वानंदी, नाश्ता कुठे आहे? उभी राहणारच का अशीच? जा, जाऊन नाश्ता कर. माझ्यासाठी ऑरेंज ज्यूस पण आण विदाउट शुगर, आणि सुजितसाठी ओट्स. संचिता, स्वानंदी या घरची सून आहे. नुसती सून नाही, तर या घरची मोठी सून आहे. आजपर्यंत आपण तिच्या हातचं जेवण नाश्ता खाल्लाय की नाही? ती सुगरण आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता या घरची धाकटी सून म्हणून आज तू नाश्ता बनव. अरे तुझ्या हातची चव सगळ्यांना कळू दे. आज पहिल्यांदा आपल्या घरामध्ये नीलम, मणी, स्वानंदी एक कुटुंब म्हणून इथे नाश्ता करतायत की नाही? जा, आता ह्याच्या पुढे मोठ्या सुनबाईंच्या काही जबाबदाऱ्या तू स्वतःच्या खांद्यावर घे, आणि त्याची सुरुवात आपण आज नाश्त्यापासून करूया. जा, नाश्ता कर जा.
डॅड मी किचन मध्ये जाऊन नाश्ता बनवू? डॅड मला कंटाळा येतो हे सगळं करायला. नाही नाही, सराव केला ना की त्याची गोडी आपोआप निर्माण होते. हो, एक काम कर ना, तू रोज नाश्ता, दुपारचं रात्रीचं जेवण बनव, म्हणजे तुला आपोआप त्याची गोडी निर्माण होईल. जा जा जा. संचिता, ह्या घरामध्ये मोठ्यांचं ऐकायची रीत आहे, तेव्हा आता चर्चा बास. नीलम, आजपासून किचन मधले जे काही निर्णय घ्यायचेत ना ते तू घ्यायचेस. म्हणजे कोणाला काय काय हवंय, काय काय बनवायचंय, नाश्त्यासाठी, जेवणासाठी आणि स्वयंपाक कोण करणार हा निर्णय सुद्धा तू घ्यायचायस. मी कशाला, म्हणजे जे चाललंय ते ठीक आहे ना, मग मी कशासाठी? नाही ठीक आहे, जे आहे ते ठीक आहे, पण तू समजा ते हातात घेतलंस ना तर ते आणखीन उत्तम होईल म्हणून सांगतोय. प्लीज नाही म्हणू नकोस. तुला नाश्त्यासाठी काय हवंय ते सांग, संचिता बनवून आणे. नाही म्हणजे माझ्या एकटीसाठी कशाला, सगळ्यांना जे हवं ते काही चालेल. ठीक आहे, मग तुला जे हवंय तेच आपण सगळ्यांसाठी करूया. हा, काय हवंय सांग. पोहे? ठीक आहे, संचिता सगळ्यांसाठी पोहे तयार करून आण, आणि त्यानंतर सगळ्यांना चहा पण हवाय. हो, आणते पोहे बनवून. एक मिनिट, नीलमसाठी खास जायफळ घालून कॉफी बनव. मला माहितीये तिला जायफळ घातलेली कॉफी खूप आवडते. हो ना नीलम? अरे बघतेस काय, जा ना लवकर, तयारी कर. हो डॅड, आणते पोहे, चहा आणि मॅम साठी स्पेशल जायफळ घालून कॉफी. जा लवकर, जा घेऊन ये सगळ्यांसाठी. हा, मी त्यांना मदत करते. काही गरज नाही, तू जाऊ नकोस, इथे मणीच्या शेजारी बस. हो पण त्या एकट्या. मी म्हणतोय ना, बस. ती एकटी बघून घेईल काय ते. बस. कोण आहे मी? सरपोतदारांची सून आहे मी, आणि मी या नोकरांसाठी नाश्ता बनवायचा? काय चाललंय डॅडचं हे? ती स्वानंदी, ती आजपर्यंत नाश्ता बनवत होती, आम्हाला देत होती, आणि आज मी या फालतू स्वानंदीसाठी नाश्ता बनवू आणि तिला देऊ? या स्वानंदी मॅम, गरमागरम पोहे तयार आहेत तुमच्यासाठी. आणि तो मणी, तो या घरात इतके वर्ष आश्रित म्हणून राहत होता, आणि आज रुबाबात बसलाय डायनिंग टेबलवर. त्याला सुद्धा मी नाश्ता द्यायचा? त्या वॉर्डनला, डॅडच्या गर्लफ्रेंडना सुद्धा मी नाश्ता द्यायचा? काय करणार? पर्यायच नाहीये माझ्याकडे. डॅडनी काही ऑप्शन ठेवला नाहीये माझ्या समोर. काम डाऊन संचिता, काम डाऊन. देवा, काय वेळ आणलीस तू माझ्यावर? का माझी परीक्षा बघतोयस? हे सगळं ना त्या वॉर्डनमुळे, स्वानंदीमुळे, मणीमुळे आणि माझ्या सासऱ्यामुळे होत आहे. म्हातारच वेळ लागलाय त्याला. पोहे हवे, पोहे नरड्यातच घालते त्यांच्या पोहे. मला नाही करायचं, मला नाही करायचं हे. मी नाही करणार, काही पोहे बिहे करणार नाहीये. छळ चाललाय या घरात माझं, नुसतं छळ चालला.
नाही संचिता, यू आर अ फायटर. या लोकांसाठी नाही रडायचं. तू म्हणतेस ना, प्रत्येक संकट एक संधी सुद्धा घेऊन आलेलं असतं. मग यात सुद्धा काहीतरी संधी असणार. शोध शोध संचिता, विचार कर. वॉर्डन, पोहे खायचेत ना तुला? बर, आता तू बघशील ही संचिता काय चीज येते.